अंबरनाथ मोरोली गाव येथे नेहमीच रासायनिक गळती होत असते। गुरुवारी 9 वाजताच्या दरम्यान वायू गळती झाल्याने नागरिकांना त्रास होण्याची सुरुवात झाली। ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी कंपनीचा तंत्रज्ञान देखील उपस्थित नव्हता। घटना घडून 12 तास झाल्यानंतर देखील कंपनीचा मालिक हजर झाला नाही। ही घटनेची माहिती घेताना अंबरनाथचे आमदार बालाजी किनीकर यांनी एमपीसीबीचे अधिकारी यांना खडेबोल ऐकवले। तुम्ही काय दिसलं ना माझ्या मतदारसंघात? काय कसं प्रकरण आहे? अहो दररोज चालू आहे दररोज। मला सांगा मागच्या 6 महिन्यामध्ये 6-7 कंपन्याला नोटिसा दिल्या होत्या, बंद केल्या होत्या, त्या चालू कशा झाल्या? तुम्ही असं बघू नका कुठली कंपनी चालू काही कंप्लेंट करून घेतात तर चालू झाले। मारेन आता एक कंप्लेंट करून घेतल्यास चालू झाले। मग हे काय झालं? काय ऍसिड ड्रम दररोज इथं चालू आहे, केमिकल सोडतात ना, दररोज चालू आहे तुमचं। साहेब आमच्या जीवाशी कशाला खेळताय? दररोज 12च्या नंतर हे सोडतात आणि तुम्ही मला म्हणताय की कंप्लेंट केली, चालू झाल्या कंपन्या बंद केलेल्या। त्यानंतर प्रादेशिक अधिकारी राजेंद्र राजपूत यांनी सदर ही कंपनी बंद करण्याचे आदेश दिले। कंपनीला आम्ही व्हॉलंटरी क्लोजर डायरेक्शन्स काढलेले आहेत, म्हणजे कंपनी बंद करण्यात आलेली आहे। त्याच कारण जे दिलेले आहेत, तुमच्या कंपनीमध्ये ॲसिडच्या फ्यूमचे जनरेट होऊन लोकांना त्रास झाला, मळमळ झाली, उलट्या झाल्या, त्या संदर्भात त्यांना म्हणजे कारणे विचारलेले आहेत। दुसरं त्यांनी पाणी अनट्रीटेड पाणी जे नाल्यात सोडलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही दुसरं एक ते कारण दिलं। आणि तिसरं म्हणजे तिथे कोणीही सायंटिफिक माणूस म्हणजे जो कळतो टेक्निकल माणूस उपस्थित नसल्यामुळे हा प्रकार झालेला आहे। म्हणजे कंपनीचे जे निग्लिजन्स असल्यामुळे त्यांनी नोटीस दिलेली आहे। आपण कंपनी बंद करण्याची नोटीस दिली आहे। किती दिवसासाठी बंद असणार काय? कंपनीचं पूर्ण ऑडिट झाल्याशिवाय कंपनी पुन्हा चालू करता येणार नाही। याच्यामध्ये महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाची पण त्यांना नारकत घ्यावं लागेल पुन्हा चालू करण्यासाठी। तसेच महाराष्ट्र औद्योगिक संचालनालय मीन्स सेफ्टी डिपार्टमेंट डिश या डिपार्टमेंटची पण त्यांना परमिशन घ्यावं लागेल, तेव्हाच आपण ती कंपनी चालू करू। अनेक कंपनीला बंदीचे आदेश असताना सुरू असलेली रासायनिक कंपनीमुळे नागरिकांच्या जीवाची काळजी घेणार कोण, असा प्रश्न अंबरनाथकरांना उपस्थित झाला आहे।